तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत. जसे की आज आपण यूट्यूबचे काय असे ट्रिक्स आणि काहीतरी टिप्स आहेत जे आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ न स्किप करता आज पूर्ण बघून घ्या. सर्वप्रथम यूट्यूबवरती आपण मेहनत ही खूप महत्त्वाची असते. मित्रांनो, आपण कोणतीही गोष्ट जर करायची असली तर त्या गोष्टीसाठी मेहनत ही खूप महत्त्वाची असते. कारण कोणतीही गोष्ट विदाऊट मेहनतची होत नसते. तर आता आपण यामध्ये काही मुद्दे आहे जे असे आपण जाणून घेणार आहोत. जसे की 4 किंवा 5 असे काही पॉईंट आहेत जे आपण आज या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम पहिली जी आपली एक पहिला जो मुद्दा आहे तो आहे सहनशीलता. तर मित्रांनो, आपण बरेचसे काही यूट्यूबर बघतात. तर ते जे सध्या ग्रो केलेले आहेत, पण आपण जे नवीन यूट्यूबर आहेत ते यूट्यूबवरती व्हिडिओ सोडत असतो आणि व्हिडिओला 10 किंवा 50 असे व्ह्यूज येतात. कधी कधी 4 किंवा 5 व्ह्यूज येतात. तर आपण सहनशीलता आपली असं एकदम हरून जाते. कारण की आपल्या अंगामध्ये कोणताही असा एक कॉन्फिडन्स नसतो की आपण पुन्हा व्हिडिओ हे करू, तयार करून अपलोड करू. कारण आपला जो व्हिडिओ असतो पहिल्या व्हिडिओवरती आपण कमीत कमी 4 किंवा 5 व्ह्यूज येतात. मग आपले एक कॉन्फिडन्स असा एक हरून जातो. तर मित्रांनो, यामध्ये सांगायचं असंच झालं की एक सहनशीलता एक आपल्याला हरायची नसते. कोणताही आपण की एका महिन्यात किंवा रोज डेली व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे. कारण की आपण नवीन यूट्यूबर जे आहेत तो आपण काय करतो की 1 किंवा 10 व्हिडिओ अपलोड करत असतो आणि नंतर सोडून देतो. कारण याचं मुद्दा आहे, कारण एक हेच आहे की व्ह्यूज जास्त येत नाही. व्ह्यूज जास्त नाही आल्याने आपले एक कॉन्फिडन्स एक हारून जातो बघा. तर तुम्हाला सांगायचे एक झाले, पण याच्यामध्ये एक यूट्यूबमध्ये असो किंवा इंस्टाग्राममध्ये असो किंवा फेसबुकमध्ये असो, आपण ही सहनशीलता आपली ही हरली नाही पाहिजे. आपण एक अशी मेहनत चालू ठेवायची असते. कधी ना कधी आपला व्हिडिओ व्हायरल जाईल, कधी ना कधी आपला एक व्हिडिओ मिलियनमध्ये जाईल किंवा लाखामध्ये जाईल. तरी आपण मेहनत चालू ठेवायची. कोणतीही गोष्ट मेहनतीशिवाय भेटत नाही मित्रांनो. आता जो आपला दुसरा पॉईंट आहे ती आहे मेहनत. तुम्हाला आत्ताच मागच्या आपण आता बोललो की मेहनत ही खूप महत्त्वाची असते. आपण काय करतो, जे व्हिडिओ अपलोड करत असतो, डेली व्हिडिओ अपलोड करत नाही. कधी कधी आज व्हिडिओ अपलोड केला तर उद्या करत नाही, परवा दिवशी करत नाही. अशाने काय होतं मित्रांनो, यूट्यूब हे जे काय असतं आपलं चॅनल फ्रीज करून टाकत असतं बघा. त्यामुळे व्हिडिओ डेली हा यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे. तुम्ही आता विचार केला असेल ते किंवा आपण डेली व्हिडिओ अपलोड तर करतो, पण त्याला तरीही व्ह्यूज येत नाही. तर मित्रांनो, कोणताही दिवस असा एक दिवस येईल की कोणत्याही एका दिवसात तुमचा व्हिडिओ व्हायरल जाईल. कोणताही दिवस असं सगळं काही एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस नक्की होईल. तर बघा मित्रांनो, मेहनत ही चालू ठेवायला पाहिजे. आणि डेली रोज व्हिडिओ अपलोड केल्याने काय होते तुम्हाला मी समोर सांगत जाईल. ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता तिसरा जो पॉईंट आहे आपला येत आहे अपलोड टाईम. तर मित्रांनो, अपलोड टाईम जेव्हा असा असतो की मी आता बरेचसे याच्या आधी पण व्हिडिओ अपलोड केलेले आहे. कोणताही व्हिडिओ असा हे गेला नाही. पण मी बरेचसे काही यूट्यूबरकडून असं ऐकले आहे की कोणताही व्हिडिओ संध्याकाळच्या 6 किंवा 6:30च्या आतमध्ये व्हिडिओ हा अपलोड केला पाहिजे. आता आपण एका दिवसभरात पूर्ण व्हिडिओ एक शूट केला पाहिजे आणि संध्याकाळच्या 6 वाजता आपण हा व्हिडिओ अपलोड केला पाहिजे. आणि त्यासाठी महत्त्वाचे असते एकदम मित्रांनो, अपलोड टायमिंग आणि टायटल डिस्क्रिप्शन हे पूर्ण एकदम व्हिडिओच्या बरोबर आलं पाहिजे. कारण आपण काय करतो, व्हिडिओ एक असतो आणि टायटल एक असतो, त्यामुळे जास्त एंगेज आपल्या व्हिडिओवरती भेटत नाही. तर आपण आता बोलणार आहोत कंटेंटविषयी. तर कंटेंट कसं असतं मित्रांनो, आपण काय करतो की एक कंटेंट आपलं एक चूज करत नाही. एक कोणतंही कंटेंट आपण घेतलो आणि त्याविषयी व्हिडिओ काढत असतो. कंटेंट हे क्वालिटी कंटेंट असलं पाहिजे. व्हिडिओमध्ये क्वालिटी असली पाहिजे, आवाजामध्येही क्वालिटी असली पाहिजे. त्यामुळे कंटेंट असं चूज करायचं की त्या कंटेंटविषयी आपल्याला रोज कंटेंट आपल्या दिमागात आलं पाहिजे बघा. तर असं कंटेंट घ्यायचे नाही की आज घेतलं का आज दुसऱ्या दिवशी असं वाटलं नाही पाहिजे आज व्हिडिओ कशावरती काढू. त्यामुळे कंटेंट चूज करत असताना कंटेंट असं चूज करायचं की जे 1 वर्ष किंवा सालभर आपल्याला 2-3 वर्ष हे कंटेंट संपलं नाही पाहिजे. असं एक आपलं कंटेंट चूज करायचं आहे. जर तुम्हाला कंटेंट जर माहीत नसेल कोणतेही कंटेंट आपण चूज करायचं, तर आपल्याला दुसरा जो व्हिडिओ येणार आहे तो कंटेंट विषय येणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. दुसरा जो व्हिडिओ येणार आहे तो कंटेंट विषयी आपण काढणार आहोत. आणि कमेंटमध्ये नक्की काढा तुम्हाला कंटेंट हवे जर असेल तर आपल्याकडे 10 कंटेंट असे जे आहे ते व्हायरल कंटेंट आहे. जर मी तुम्हाला कंटेंट हवे असेल तर आपल्या कमेंटमध्ये कंटेंट असं टाईप करा, दुसरा व्हिडिओ येणारा कंटेंटवरती काढूया.
तर दुसरा आहे आपला पॉईंट आहे तो आहे कॅटेगरी. आपण काय करतो कॅटेगरी चूज करत नाही. हमेशा जसं की आपण एक आता व्हॉट्सअप टेस्ट जे आहे यूट्यूबवरती जास्त हे असतं, तर आपण यूट्यूबवरती व्हॉट्सअप टेस्ट म्हणून चॅनल क्रिएट करतो. आणि चॅनल आपण जर क्रिएट केलं त्यावरती काय करतो 4 किंवा 5 दिवस व्हिडिओ टाकतो आणि नंतर दुसराच व्हिडिओ आपण त्यामध्ये टाकतो. त्यामुळे काय होतं आपलं यूट्यूब हे चॅनल फ्रीज करतं. त्यामुळे कॅटेगरी एकच चूज करायची, जसे की आता व्हॉट्सअप स्टेटस आहे तर व्हॉट्सअप स्टेटस टाकायचे. जसं गाण्याचं चॅनल आहे तर गाणेच टाकायचे. तर आपण काय करतो की कॅटेगरी घेतो आणि त्या दिवशी दुसरेच व्हिडिओ अपलोड करत असतो. तसं मित्रांनो कधीही करायचं नाही. यामुळे आपलं चॅनल फ्रीज होऊ शकतं आणि यूट्यूब हे चॅनल सस्पेंड करू शकतं. कॅटेगरीविषयी बोलायचं झालं तर अजून आपली एक कॅटेगरी, जसे आपला आता मोटिवेशन कॅटेगरी जो नवीन यूट्यूबर आहे त्यांच्याविषयी आपण मोटिवेशन देत असतो. तर आपण हे जे चॅनल आहे या कॅटेगरीने आपण जर दुसरं काही व्हिडिओ टाकले तर ते व्हायरल होऊ शकते का? नाही. तर मित्रांनो कसे असते कॅटेगरी ही चूज करत असताना नेहमी विचार करायचा. मला वाटतं 1 किंवा 2 दिवस कॅटेगरी चूज करत असताना टाईम देण्यात यावा त्यासाठी. असं 2 दिवस त्या कॅटेगरीसाठी टाईम द्यायचा, पण कॅटेगरी एकच ठेवायची, कधीच कॅटेगरी बदलायची नाही. कारण असं जर आपण सतत कॅटेगरी बदलत असतो तर यूट्यूब आपल्या चॅनल फ्रीज करत असते. तर आपलं जे आहे नंबर 4 जे ट्रिक आपण घेणार आहोत, जर यूट्यूबवरचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो ते कसे करायचे, त्यासाठी काय काय महत्त्वाचे असते. तर ट्रिक हे बघा मित्रांनो, आपण जे आता पहिला जे व्हिडिओ अपलोड करत असतो, पहिला जर व्हिडिओ आपण अपलोड केला, अपलोड करायचा टायटल एकदम भारी टाकायचं, की टायटल बघूनच लोक आपल्या व्हिडिओवरती आले पाहिजे. आणि थंबनेल सुद्धा एक ॲट्रॅक्टिव्ह बनायचं. थंबनेल जर विषय तुम्हाला थंबनेल जर बनवता येत नसेल तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ सोडणार आहे काही दिवसांनी, आणि एकदम तो व्हिडिओ पण पूर्ण वॉच करून घ्या. कारण की आपण एकदम टायटल असं एकदम बरोबर कसे बनवायचे ते प्रॉपर शिकवणार आहे. आणि टायटल जे आहे आणि थंबनेल जे आहे हे व्हिडिओच्या इंट्रोमध्येच असलं पाहिजे. तर काय याने काय होतं मित्रांनो, व्हिडिओ माणूस हा जो समज एखादा व्यक्ती आहे तो व्हिडिओ पूर्ण बघत असतो. आपण काय करतो टायटल दुसरं टाकतो, इंट्रो दुसरा असतो आणि थंबनेल दुसरा असतो. त्यामुळे काय होतं मित्रांनो, आपल्या व्हिडिओवरती एंगेजमेंट वाढत नाही. थंबनेल हे एकदम प्रॉपर बनवता आलं पाहिजे. थंबनेल जर आपल्याला एकदम प्रॉपर बनवता आलं तरच आपला व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो. तर आपण जे दुसरा आता घेणार आहे पॉईंट, तो पॉईंट आहे ट्रिक या विषयावर आपण जास्त काय बोललो नाही. ट्रिक बघा, आपण यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केला, संध्याकाळी समज आपण 6 वाजता व्हिडिओ अपलोड केला, 6:30 वाजेपर्यंत तो अपलोडिंग कंप्लीट झाला. तर काय करायचं मित्रांनो, आपले जे मित्र आहेत त्यांच्या मित्राच्या मोबाईलमध्ये जाऊन आपला व्हिडिओ पूर्ण वॉच करायचा. आपला जो व्हिडिओ आहे पूर्ण वॉच करायचा, त्याला एक लाईक करायची, कमेंट करायची. असंच 4 किंवा 5 मित्राच्या मोबाईलवरून आपण हा व्हिडिओ पूर्ण वॉच करायचा. जेणेकरून यूट्यूबचं जे अल्गोरिदम आहे त्यांना काय वाटेल, व्हिडिओ हा चांगला आहे आणि हो पब्लिकला आवडतो. तर आपण असा व्हिडिओ जर 4 किंवा 5 मित्रांकडून करायचं आणि संध्याकाळी तुम्ही व्हिडिओ अपलोड करून सोडून द्यायचा. तुम्ही सकाळी बघा रिझल्ट तुम्हाला नक्की मिळेल. तर आपण असं करून बघा, एकदम रिझल्ट मिळेल. आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की बघा, यूट्यूबवरती जर सक्सेस व्हायचं असेल तर मेहनत ही खूप महत्त्वाची असते आणि एक जिद्द खूप महत्त्वाची असते. तर आपल्याला नेहमी यूट्यूबवरती डेली व्हिडिओ अपलोड करायचे आहे. जे आपण आता जेवढे मुद्दे सांगितले आहे त्या मुद्द्यानुसार तुम्ही जर परफेक्ट काम जर केलं तर तुम्ही बघा 2 महिन्यात तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल. त्यासाठी मेहनत ही खूप महत्त्वाची असते. जिद्दीने मेहनत करा आणि यूट्यूबवर ग्रो करा. जर तुम्हाला अशाच व्हिडिओविषयी काय अजून काय माहिती हवी असेल, जसं की कंटेंट कॅटेगरी कोणती असावी आणि व्हिडिओ क्वालिटी कशी असावी, व्हॉईसचा आवाज कसा असावा, तर तुम्हाला पूर्ण जाणून घ्यायचं असेल तर आपण दुसरं कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की आपण दुसरा जो येणार व्हिडिओ आहे तो यावरतीच काढू. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. माझा एकच उद्देश आहे की आपला मराठी बांधव पूर्ण यूट्यूबवरती सगळ्यांना सक्सेस भेटली पाहिजे आणि सगळे मराठी बांधव आपले पुढे गेले पाहिजेत. तर आपण असे डेली व्हिडिओ मोटिवेशन जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहोत. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, कारण आपला जो दुसरा येणारा व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.